सद्गुरु श्रीकृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। हे चंद्रचूड मदनान्तकशूलपाणे स्थाणो गिरीश महेश शंभो भूतेश भीतिभयसूदन वामनाथं दारिद्र्यदुःखहना जगदीश रक्ष। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। भगवान सद्गुरुनाथांच्या कृपेने आपल्या उपासनेचा हा वार्षिक उत्सव आपण संपन्न करीत आहोत। आपण पाहिलं की मोक्ष आणि मुक्ती या सगळ्या बाबी संतांच्या पायी खेळतात आणि प्रपंचाचा भाग हा ईश्वरदत्त आणि भगवंताचा साक्षीभाव ठेवून केला असता तोच परमार्थ कसा होतो। एवढे मोठे भगवान सद्गुरू भगवान रामचंद्र परंतु नवविधा भक्तीचा उपदेश त्यांनी शबरीकडून घेतला। शबरीचं नाव शबरी का आहे असं मला कधी कधी वाटते। शबर म्हणजे भक्तिभावाने केलेल्या तंत्राला शबर म्हणतात शास्त्रामध्ये। पण शबरीचं नाव शबरी का असं जेव्हा मी सहज चिंतन करतो तेव्हा श म्हणजे शहाणी आणि बरी म्हणजे बरी। ती शहाणी आहे आणि ती बरी आहे म्हणून तिला शबरी म्हणतात असं मला कधी कधी वाटतं। आणि शहाण्या व्यक्तींचा आणि बऱ्या लोकांचा भगवान श्रीहरी सुद्धा सन्मान करतात। तर काय या भक्तीच्या त्या वाटा मजब दावाव्या सुभटा याचा अर्थ भक्ती एका प्रकारची असू शकत नाही, तिला वाटा आहेत, तिचे प्रकार आहेत आणि जो आवडेल तो, जो करता येईल तो, जो सहज वाटेल तो प्रकार स्वीकारण्याची मुभा उदात्त अंतःकरणाने भगवंतांनी आपल्याला दिली आहे। मी कधी कोणाचं ऐकत नाही हा अहंकार मनुष्यात असतो। आपल्याला कोणाचं ऐकता येत नाही रे बा, आपण कोणाचं ऐकत नाही। पण ऐकणाऱ्याला भगवान श्रीहरी प्राप्त होतात असंही उदाहरण आहे। श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवत। परीक्षितीने काय केलं? भागवत ऐकलं का? सांगितल्याचं आहे काही? भागवताचं चिंतन क्लास लावला, कोणाकडे गेला असं आहे काही? त्यांनी ऐकलं। निशब्दाची उलटी खूण वक्ता श्रोता तूची पूर्ण तूची दातियाचे उदारपण धाता निदान जुज तू, हा भाव त्यांनी अंतःकरणात दिला आणि परीक्षितीने श्री शुकदेवांना सद्गुरू मानून साक्षात भगवंतच आपल्याला बोध करतोय हा भाव धरला आणि ऐकत गेला। तर भागवतामध्ये काय परमात्म्याचं दर्शनच दर्शन आहे असं थोडी आहे। त्यात इतिहास आहे, त्यात भूगोल आहे, त्यात वंशावळी आहे, त्यात पृथ्वीचे खंड आहे, त्यामध्ये विविध अवतारांच्या कथा आहे, त्यामध्ये सृष्टीचा उद्भव आहे, त्यामध्ये सृष्टीचा प्रपंच पसार आहे, सगळंच तर आहे। पण जो जे सांगेल तो ते ऐकण्याची तयारी भगवत भाव ठेवून तो वागला, त्याचं त्याला फळ मिळालं।
त्यामुळे ऐकणारा माणूससुद्धा परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. फक्त ज्याचं ऐकायचं तिथून भगवंत बोलतो आहे एवढं समजायचं. म्हणजे स्तुल्य निंदा स्तुतिर्मौनी यथा मानापमानयो, हा सामान्य जीवनामध्ये स्तुती निंदा, कोणी आपल्याला दिलेले दूषणं, हे परमेश्वराची ती इच्छा आहे म्हणून पदरी आहे. यदृच्छाद हा भाव जो आहे, मगाशी तेच सांगितलं की परमेश्वराने दिलेला प्रपंच पदरी आला ना, केला ना आपण, तो पदरी आला ना. परीक्षा दिली, फर्स्ट क्लास येईल, थर्ड क्लास येईल की नापास होईल हे फळ आहे. परीक्षा तर आपणच दिली, बसलो तर आपणच परीक्षेला, अभ्यास तर आपणच केला, विद्यार्थी आपणच बनलो, शाळा आपणच स्वीकारली, आणि नंतर नावं ठेवायला देवच भेटला की प्रपंच आमचा बरोबर नाही केला. असले का गधड्या, स्वीकारलं तूच. तुला कोणी सांगितलं होतं तर पोरी पाहायला जा, शिक, लग्न कर, पोरोबाळा कर, नातेवाईक जोड, समाजात जा, यश अपयश का नाही पचवत, तुझं तूच घे. नमे कर्म फले स्पृहा, की असंच कर्म करील आणि तसंच फळ पाहिजे, हे तर परमात्म्याला काय ब्रह्मदेवाला शक्य नाही आहे. मी नेहमी एक श्लोक सांगत असतो विवेक चूडामणीतला, कुर्वन्तु कार्यानि यजन्तु देवान. कितीही काम केलं तुम्ही, कितीही देवपूजा केल्या, वदन्तु शास्त्राणि भजन्तु देवान, कितीही शास्त्राभ्यास केला, कितीही विद्वान झाले आणि कितीही प्रकारचे यज्ञयाग आणि तंत्र तरीके केले, तरी आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती. जोपर्यंत आपल्या आत्म्याशी संवाद आपला होत नाही, म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला आपण समजून घेत नाही, न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. ब्रह्मदेवानी 100 जन्मही घेतले तरी तो त्याच्यामध्ये सफल होईलच असं नाही. तुमची आमची कोणती भिकारचोट वाट लागली. हा आत्मैक्य बोध जो आहे, आत्मावारे श्रोत्रव्यम दृष्टव्यम मंतव्यम निदिध्यासितव्यम, हे जे उपनिषद म्हणतात की त्या संबंधात मनीषी थोर पुरुषांकडून ऐकून घ्यावं, आणि ते कुणाच्या तोंडातून बोलतील सांगता येत नाही. म्हणून नालायक व्यक्तीसुद्धा कधी कधी मोठं वचन बोलून जातो, पण आपलं लक्ष नसते, आपल्या मनात ठाम असते की मी लायक आहे आणि तो नालायक आहे. वाद तर सगळे तिथूनच आहेत. श्रोत्रव्यम द्रष्टव्यम, काही दिसू शकते, शोधायची ताकद आणि तयारी आमची आहे काय. जे जे घडते, जे जे अवतीभोवती आहे, जैसी स्थिती राहे तैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुके तू पाहे आनंदाचे, हे जे वचन आहे अभंगाचं. जी स्थिती आहे त्याचा द्रष्टा, निर्माण करता आणि तटस्थपणे पाहणारा भगवंत समर्थ आहे, आणि त्यातून चांगलं तेच पाहिलं पाहिजे आणि चांगलं तेच घेतलं पाहिजे. याची बुद्धी आम्हाला आहे काय. निदिध्यासितव्यम, निदिध्यास म्हणजे ज्या ईश्वर प्रणीत समस्त जीवनातले कार्यप्रसंग भाव निर्माण होतात, त्या ईश्वराने ते केलं आहे आणि तो याच्या मुळाशी आहे. त्यामुळे जे आहे ते प्रासादिक आहे असं समजून घ्यायची आमची तयारी आहे काय. परीक्षितीने ऐकलं, परीक्षितीला काय नावं ठेवले त्यावेळेला चांगल्या चांगल्या लोकांनी. याचं वर्णन भागवतात नाही आहे, पण भागवताच्या बाहेर आहे. जेव्हा विमान परीक्षितीला घ्यायला आलं आणि इतरांनी मोर्चा उघडला की आम्ही पण भागवत ऐकलं, आम्हालाही नारायणाने विमान पाठवायला पाहिजे, तेव्हा श्री शुकदेवांनी परीक्षितीतला आणि इतरांतला भेद सांगितला. तो भेद हाच आहे की परीक्षितीने भगवंत बोलतो आहे,
सांगणारा किती शिकलाय, काय शिकलाय, कशात त्याची निपुणता कशामध्ये आहे आणि तो किती विद्वान आहे हे नाही पाहिलं. भाव धरा रे देव आपलासा करा रे. कारण परीक्षितीला पहिलेच सांगितलं होतं, परीक्षितीचा जो पूर्वानुबोध सांगितला गेला आहे विविध ठिकाणी, की पहिले परीक्षितीची मनस्थिती बनवली. श्रीमद् भागवतम यस्य श्लोकम श्लोकार्धमेव च तत्रापि भगवान विष्णू वल्लभीभिर विराजते. परीक्षिती, एखादा शब्द तुला ऐकू येऊ शकतो, एखादा शब्द नाही ऐकू येऊ शकत, एखादा श्लोक तुला कळेल न कळेल, एखादा अर्धाच सांगण्यात येईल ते मला माहिती नाही. सोड त्याचं तोंड. श्लोकम श्लोकार्धमेव च, एक श्लोक, अर्धा श्लोक, एक वाक्य, अर्धवाक्य, एकच अक्षर कदाचित कानात पडेल, पण ते सांगणारा भगवान श्रीहरी सद्गुरू समर्थ आहे. त्याच्या एका वाक्याने, एकम वाक्येन तोषयेत, त्याच्या एका वाक्यात तुझ्या जीवनाचं रहस्य कुठून तुला मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे ते ऐकताना, ते सांगताना तत्रापि भगवान विष्णू, तिथे भगवान श्रीमन नारायण येतील. तेच नाही तर एकटेच नाही, वल्लभीभिर विराजते, ते असतातच, हे त्याच्या कानात सांगून ठेवलं. याने विश्वास ठेवला आणि त्याच भावाने ऐकलं, त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. एक कोणता तरी गुण उचलावा लागतो परमार्थ क्षेत्रामध्ये. श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवत. नुसतं ऐकून घेण्याची सवयच त्याला तारून नेलं. वैयासकी कीर्तने, व्यासांनी ऐकलं कोणाचंच नाही, व्यासदेवांनी ऐकलं कोणाचंच नाही, कीर्तन करत गेले, सांगत गेले. त्यांचा तोच धर्म की मला सांगायचा आहे आणि सांगणारा तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. कोणी म्हणेल याला प्रमाण काय, की व्यासदेवांनी बोलत असताना भगवंत ऐकतो आहे हे कशावरून समजायचं. म्हणून ऑफिसमध्ये गेलो असताना, मोलकर्णीशी बोलताना, बायकोशी बोलताना, मित्रांशी बोलताना साक्षीभाव कोणीतरी धरून माझं समस्त कृत्याचा परीक्षार्थी आहे. देवाची आठवण जरी असली तरी जे निघतं ते शास्त्रच निघतं तो उत्तम शब्दच निघतो. ते इथं नामाचे नाही पापाचे ऐसे केले. तो साक्षीभाव धरावा लागतो प्रपंचात वागताना, बोलताना, अनुसरताना. तर प्रमाण सांगत होतो. प्रमाण कोणतं? प्रमाण तेच पुन्हा की मी भागवताच्या आधी कोणाचं ध्यान करू. कोणत्याही पोथीच्या आधी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुवे नमः, श्री योग लोकपुरुषाय नमः, श्री धर्मपुरुषाय नमः, श्री राष्ट्रपुरुषाय, काही म्हणा तुम्ही. स्मरण यासाठी केलं पाहिजे की त्या स्मरणातले अधिष्ठान माझ्या कृत्याचे साक्षी होणार आहे. जन्माद्यस्य हेतोन वयाधितरतः, जन्म आधी अंत यातल्या समस्त कर्माचा साक्षी तो आहे. सत्यम परम धीमहि, तो सत्य साक्षी परमात्मा, सत्य स्वरूप सद्गुरु हा भगवान श्रीहरी निश्चित हे सगळं ऐकतोय आणि त्याला मी सांगतोय. म्हणून भागवतकाराला एक बंधन आहे. उपदेशकर्त्याला कोणत्याही क्षेत्रातला एक बंधन आहे की ऐकणारा तो आहे. म्हणून मी कसंही सांगितलं पाहिजे, काहीही सांगितलं पाहिजे, कसंही वर्तन केलं पाहिजे हे अपेक्षित नाही. कारण पहिला श्लोक सावध करतो, सत्यम परम धीमहि. तो व्यासांनी त्याला साक्षीभाव ठेवून, यांनी साक्षीभाव ठेवून ऐकलं, यांनी साक्षीभाव ठेवून ऐकवलं. कोणाच्याही कोणत्याही कृत्याचे साक्षीदार जर भगवान श्रीहरी समर्थ आहे अशी प्रगाढ निष्ठा असेल तर ती नवविधा भक्तीचा एक भागच ठरतो. कोण म्हणतं प्रपंचात परमार्थ नाही. प्रल्हाद स्मरणे, एकाने ऐकलं, एकाने ऐकवलं, एकाने स्मरणच केलं ना, ऐकलं ना ऐकवलं, उघडपणे प्रगटच नाही. प्रल्हादाला स्मरण भक्ती आहे.
कीर्तन, श्रवण, स्मरण, पदसेवन, पूजन, हरिवंदन, दास्य, सख्यम आणि आत्मार्पण, हे 9 पायऱ्या दिलेच आहेत. तदंगिरी भजन हे लक्ष्मी. लक्ष्मीने कुठे उपदेश केला असं पाहिलं आहे काय तुम्ही, की लक्ष्मीचं संभाषण आहे, लक्ष्मी तत्त्वज्ञान. भवानी शंकरो वंदे, भवानी शंकराचा तुम्हाला तत्त्वज्ञानाचा संवाद दिसतो. हिचे प्रश्न तिचे उत्तर, गुरुगीतापासून सगळेच कधी पुराणांमध्ये. लक्ष्मीनारायण जास्त बोलत नाहीत. आजकालचे बोलतात, अति बोलतात. लग्न जोडायच्या आधी तर बापा मोबाईल दे, मग ते 2-2 वाजेपर्यंत मॅड झाल्या दोघी तिघी जणी, दोघी तिघे पोरे. आधीच ते फोनवर बोलू बोलू रात्री 4-4, 6-6 महिने बोलले आणि सायकॅट्रिकची ट्रीटमेंट सुरू झाली लग्नाआधीच. हे कसलं आलं लक्ष्मीनारायणाचं स्वरूप. प्रपंचादी कार्ये करिताना धंदा चित्त हे गोविंदा तुझे पायी. हा कुठे सापडल्या कोठे संकल्पाचे संधी, तुवा माझे बुद्धी पालटावे. संत जर असं अपेक्षा करतात की सापडल्या कोठे संकल्पाच्या संधी, संकल्प म्हणजे विकल्प तिथे आहेच. परमार्थामध्ये संकल्प विकल्प हा भावच नसतो. ज्याला काही मागायचं आहे तिथे संकल्प आहे. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली यांनी कोणत्याच आराधनेच्या आधी संकल्प केले 3 पळ्या पाणी, हा उल्लेखच नाही आहे कुठे. कारण तिथे देवाला काही मागायचंच नाही आहे. देवाला द्यायचं जरूर आहे, मागायचं नाही आहे. तदंगिरी भजनही लक्ष्मी, तिने पादसेवनच केलं, तिने पायच दाबले नारायणाचे, ती चरणाशीच राहिली. पृथुपूजने, तदंगिरी भजने लक्ष्मी पृथुपूजने. पृथुराजा ज्यांनी या समस्त सृष्टीचं टाउन प्लॅनिंग केलं, राक्षसांनी समस्त सत्व औषधी गिळून टाकल्या होत्या त्या परत आणल्या, ज्यांनी या पृथ्वीवर मानवतेची वसाहत केली आणि ज्याला भगवंतांनी स्वतःचं स्वरूप देऊन जय जयकार केला, पृथू आणि अर्ची. देव आपलं स्वरूप बहाल करतो अशी स्थिती ज्यांच्या प्रपंचात आहे, त्यांनी काय केलं? पूजन म्हणजे सेवा. पूजा शास्त्रामध्ये धातू पूजा सेवायाम असा चालतो. अनेकांची सेवा करणं हीच पूजा आहे. त्यामध्ये देणंच आहे. पूजेमध्ये घेणं आहे का? दिल्यानंतर शेष ग्रहण आहे, प्रसादाचा आणि तीर्थाचा. शेष निर्माल्य आहे, ते तुमच्या अधिकाराचं आहे. एकेकच गुण एकेका व्यक्तीला कोणत्या स्तरावर घेऊन गेला. अक्रूरच तोभिवंदने. अक्रूराला काय, अक्रूराने कधी उपदेश केला नाही. अक्रूर ज्याला त्याला नमस्कार करत होता. सम्मान कोणी कोणाला द्यावा याचं उत्कृष्ट उदाहरण पुराणांमध्ये असेल तर ते अक्रूराचं आहे. त्याचं नावच अक्रूर आहे. म्हणजे एखादा आला आणि त्याला तो नतमस्तक झाला नाही असं कधी झालंच नाही. कपिपतीर दास्य, हनुमंताची दास्य भक्ती जगप्रसिद्ध आहे, विश्वप्रसिद्ध आहे, चराचर प्रसिद्ध आहे. की ज्याच्या त्याच्यात राम पाहून ज्याच्या त्याच्या मदतीला धावणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यांनीच त्याला परमेश्वर भेटला, त्यांनीच त्याच्या जीवनात आनंद. सख्येती अर्जुना, अर्जुनाचं परमेश्वराने अश्रू ढाळले, त्याचे काही प्रसंग आहेत, त्याच्यात अर्जुनाची निजलोक गमन हे सुद्धा आहे. मित्रता किती जोडावी, कोणी कसाही वागो, ज्या ज्यांना बाण मारले त्यांच्याशी शत्रुत्व भाव पण नाही. सख्य कसं करावं हे अर्जुनाकडून शिकावं. एक एक गुण आहे ना, ऐकणं, सांगणं, स्मरण करणं, अनेकांची सेवा करणं, वंदन करणं, दास्यत्व भावाने जगामध्ये वावरणं, एक मित्रतेचा भाव,
की माझ्या मित्रांना असं वाटलं पाहिजे की नाही नाही, आमचा हा संजू आहे ना, हा देवच आहे. आमच्या बाळासाहेबांकडे कधीही जा, इतके मोठे वयाने आहे, आपण लहान आहे, पण असं वाटते सख्या मित्राशी गेलो की आधार वाटतो. याचे प्रापंचिक अर्थ कसे असले पाहिजे? जीवनात आम्हाला आनंद का येत नाही? जोही आविर्भाव जीवनात घेऊन आम्ही नांदलो, वागलो, जेही केलं त्याला आम्ही ईश्वर साक्षी भाव ठेवलाच नाही. सर्व स्वात्मनिवेदने बलिरभृत. राजा बली साक्षात गुरु सांगत होता, नको देऊ, तू पाणी नको सोडायला, हा बटू वामन, हा छद्मी आहे, हा विष्णू आहे, तुझं सर्वस्व हरण करील, तुला बर्बाद करील. परंतु दान करणे हा स्वभाव होता. जो शरण आला त्याला अभय देणं हा स्वभाव होता, तो सोडला नाही. त्याच एका गोष्टीने त्याला भगवान श्रीहरीच्या हृदयात स्थान मिळालं. जितकं सर्वस्व त्रैलोक्याचा धनी होता ते होता तेव्हाही परमानंदी होता. सर्वस्व गेलं, त्रिणीपदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्या, तरी पण काहीच नाही, त्याचाही आनंद होता. म्हणजे तेच झालं ना, एका ठिकाणी डाका पडला. आणि चोरांनी लुटलं घर. 3 करोड रुपये नेले. 3 करोड सगळी धुलाई. तो रडत रडत दुसऱ्याकडे आला. तो म्हणे माझ्याही घरी चोरी झाली. मग तू रडून कशाला राहिला? तो म्हणे माझे 3 करोड गेले. हा म्हणे ज्याचे होते त्यांनी नेले. नवीन जीवन जगू पुन्हा. कोण कोणत्या वेळेला कोणती धारणा करतो त्यावर त्याचं सुख, शांती, चैन, आराम अवलंबून आहे. आपला प्राण तर नाही नेला, छत तर नाही नेलं, नातेवाईक तर नाही नेले, मित्र तर नाही नेले, आपले देवघरातले देव तर नाही नेले, संतांचे आशीर्वाद तर नाही नेले. अरे बाळा म्हणे, बाबा म्हणे, हिंदू समाज आहे, आपला समाज आहे, कोणाच्याही घरी सांगू 2 पोळ्या तर नाही नेल्या. गेलं तर गेलं. तर सर्व स्वात्मनिवेदने बलिरभृत कृष्णातिरेषाम परम. याचं कारण असं आहे, हे या सगळ्या अवस्थेत हे आनंदी यासाठी होते की यांनी एकच संकल्प धरला, त्याच्याशी प्रामाणिक राहिले आणि जीवनात मी कसा वागतो, मीच ठरवलेल्या संकल्पाशी मी प्रामाणिक आहे की नाही याचा साक्षीदार माझा भगवंत आहे. आणि तो सदा सर्वदा देवसन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, समर्थ म्हणतात. थोडीशी एक ताकद वाढवावी लागते की जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुके तू पाहे आनंदाची. सर्व सुख परमात्मा हे भगवंताचं नावच नाही आहे. सच्चिदानंद घन परमात्मा हे त्याचं नाव नक्की आहे. काही असो की नसो, आनंदाची चोरी कोणी कोणाची करू शकत नाही. फक्त एवढंच आहे, मी ते एक गोष्ट सांगतो ना की दान करायचं ठरवलं लक्ष्मीनी, आपल्या नारायणाने. समस्त वैकुंठ दान केलं, समस्त सगळं गेलं, काहीच नाही. भांडे कुंडे कपडे लत्ते सगळे. शेवटी नजर गेली मंगळसूत्रावर लक्ष्मीच्या. म्हणे हे नाही देत मी बाबा. तर म्हणे ठीक आहे, मी चाललो, मी दुसरीकडून घेतो. अरे नाही 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 नाही, तुम्हीच नाही तर तुमच्या नावाचं, मी तर भोळी अडाणं सकू, तुमच्या नावाचं लावलं कुकू. एवढ्यानं भागेल काय, वाईग केळेवाली मी. आमच्या लहानपणी गाणं होतं, तुमच्या नावाचं लावलं कुकू. म्हणजे तुम्हीच नाही राहिले तर मंगळसूत्राला काय अर्थ आहे? घ्या बाबा मंगळसूत्र. देऊन टाकलं, तेही दान केलं. मग नजर गेली जोडव्याकडे, तेही दान केले. एक दिवशी स्वयंपाक केला, लक्ष्मीनं विचारलं की का म्हणे अशी कोणती गोष्ट आहे की जी कोणीच कोणाला देऊ शकत नाही? तर म्हणे साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम मदनन्ने न जानन्ति नाहंतेभ्यो मनागपि.
हृदयातला भगवंत कोणी कुणाला दान करू शकत नाही, कोणी चोरू शकत नाही. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य आहे. तो शाश्वत चिरंतन असतो. आणि मनाची शांती, अंतःकरणाचा आनंद आणि चित्ताचं समाधान कोणी कोणाला देऊ शकत नाही. आपली शांती आपल्यालाच राखावी लागते, आपला आनंद आपल्यालाच घ्यावा लागतो आणि आपलं समाधान आपणच मानून घ्यावं लागते. कोणी कोणाला देऊ शकत नाही. खोटी गोष्ट आहे. तर म्हणे मी आहे तोपर्यंत तुला नक्कीच सगळं आहे, माझ्या व्यतिरिक्त काही अजून तुला पाहिजे का? तर म्हणे नाही बाबा, आता काही नको. तर 3 घटकांना धरून जीवनाची आपण अवस्था स्थिती राखली पाहिजे. पैसा येईल जाईल, संतती संपत्ती राहील नाही राहील, कोणाच्या जीवनाला काही पुरलं नाही आहे. आचके देत प्राण सोडणं एवढंच फक्त हाती आहे. पण तत्पूर्वी आपला आनंद, आपली शांती आणि आपलं समाधान हेच आपलं परम वैभव आहे. त्या वैभवाला दाता चित्ताच्या ठाई असणारा पंढरीनाथ परमात्मा समर्थ आहे. त्याचा साक्षीभाव ठेवून जीवन जगतो त्याला हे साधते. ज्याला त्याचा साक्षीभाव नाही त्याला अजिबात भेटत नाही. मी ज्यांचे नावं घेतले, श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवत, वैयासकी कीर्तने, व्यासांपासून सगळ्यांचे नावं घेतले, ते एकाच तत्वाला धरून राहिले, कधी कंटाळा केला नाही. पंढरीचा वारकरी आपले सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर हे पाळत असताना अन्य देवतेच्या दर्शनाला तो काही नाकारत नाही, पण हव्यास पण करत नाही. जे आहे ते आमच्या सगळ्या पांडुरंगाच्या चरणाशी सकल सुखाचे, सर्व सुखाचे आग्रह, सर्वात सगळंच आलं. त्यामुळे आपल्या हाती एवढंच आहे, आपल्या इंद्रियांना भगवंताच्या अधीन करावं, स्वाधीन करावं. भक्तीचे षटकर्म सांगताना सुप्रसिद्ध श्लोक जो सांगितला जातो, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. कशी स्थिती असली पाहिजे जीवनाची? निंदेपासून आपण वाचू शकतो का? याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा. मी तर चुकून एखाद्या नवऱ्याजवळ किंवा एखाद्या त्याच्या बायकोजवळ सांगतच नाही, कारण थोडंसं सांगा, पेपर फुटलाच समजा, पेपर फुटला समजा. पोटात तर कोणाच्या लंबोदर पितांबर फणीवर वंदना, पण पोटात साठवता आलं पाहिजे. अहो गुरुजी असे सांगत होते, शोभलं का गुरुजींना? त्यापेक्षा बोलणंच बरं नाही. चांगलं चांगलं सांगा, 12च्या भावात जा. तुम्हाला कटू पचत नाही. कटू म्हटलं तर असं वाटते गुरुजी निंदा करतात, त्याच्यापेक्षा न सांगणंच बरं. तुम्ही भले, तुमचं कर्म भले. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. वाणीनी स्तुतीच करावी, वाणीनीच मंगलच बोलावं, वाणीनी कोणाची जखम करू नये, वाणीनी कोणालाही सन्मानच दिला पाहिजे. श्रवणो कथायाम. ऐकताना कोणी कटू बोललं तरी ते माझ्या प्रारब्धात आज कटू ऐकणंच होतं, भगवंतानी माझी परीक्षा घेतली, त्याचं भलं हो, हीच कामना असली पाहिजे. माणसाने असं राहिलं तर त्याला नकोच, त्याला ताप येतच नाही. पुरे ताप संताप तो हा पसारा. हस्तौच कर्मसु मना स्तव पादयोर्न. हाताने सत्कर्मच घडले पाहिजे. मनाने चरणकमलाचं ध्यानच केलं पाहिजे आणि सारांचं मंगल चिंतनच केलं पाहिजे. स्मृत्या शिरस्तव निवास जगत प्रमाणे प्रणामे. कोणी निंदा वंदा कसाही वागो,
जर भगवंतानी म्हटलं आहे की मी अंशरूपाने सगळ्यात आहे, तर बदमाश माणसाच्या ठाई भगवंत नाही असं होतच नाही. तो त्या क्षणाला भगवंताचा साक्षीभाव ठेवत नाही. असा कोण माणूस आहे एकांतामध्ये दुष्कृत्य करताना, वाईट वागताना त्याचं मन बोलत नाही की असं करू नको बरं? बरोबर आपलं अंतर्मन सांगतेच, आत्मैक्यबोध बोलतोच, हे पाप आहे बरं, हे करू नको बरं, हे बोलू नको बरं, असं वागू नको बरं. तो सांगणारा, जो आपल्याला आवरणारा, सावध करणारा, तोच तर सद्गुरू आहे. तोच तर ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना म्हणून ललकारी देणारा अंशरूपाने जो अंगुष्ठ मात्रम पुरुषांतरात्मा सदा जनानाम हृदय सन्निविष्ट, सगळ्यांच्या हृदयातला भगवंत सावध करणारा, आपण त्याला प्रतिसाद देत नाही. तंबाखू खाणारा जेवढा केवढा माणूस इथे बसला असेल, मला माहीत आहे इथे तंबाखू खातात, पण पहिल्यांदा खाताना त्याचं एक मन बोललंच असेल, खाऊ नको बरं. पैसे खाणारा कोणी मला माहीत नाही, तर मी पाव एकाकडे पैसे खाणारा मला म्हणा, पण तेव्हा त्याला त्याचं मन बोललं नाही असं होतच नाही. तो सावध करणारा जो आहे तोच तर परमात्मा आहे, तोच तर सद्गुरू आहे. आमचा विश्वासच नाही आहे की तो आहे. नाही आहे शब्द नसाहे करिता अनुमाना. तो आहे हा भाव समजून, तो भाव धरून, भाव धरारे देव आपलासा करारे, भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती, जयांगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव. सोयीस्कररित्या सोयीने विसरायचं, मी तर असा महात्मा पाहिला आहे, त्याला महात्माच म्हणतो मी बाबा, त्याचं आहे दारूचं दुकान, सगळ्यात शेवटचा पेला तो मालक पितो, आणि तेव्हा फक्त म्हणतो की ते हे जेवढे देवाचे फोटो लागले ते उलटे करून ठेव 5 मिनिटं. आमच्या गावातलाच आहे. म्हटलं धन्य आहे तुझी. तो म्हणे धन्य कशी म्हणता गुरुजी? म्हटलं तुला वाटते तर घरी देव पाहतोय, बाकीच्यांना वाटलंच नाही देव पाहतोय, तुला वाटलं हेच तुला तारून देईल. आज तो निष्कलंक आहे, आज तो जातही नाही, त्यांनी धंदाही सोडला. त्याला त्या फोटो उलटे करण्याचंच असं फळ मिळालं की तो पाहतो आहे याची भीती तर त्याला वाटते, बाकीच्या चांगल्या चांगल्यांना तर भीती नाही वाटत. सुशिक्षित म्हणून जगात वावरणं काय? पैसा आहे, सब पूछेंगे कैसे है जब तक जेब में पैसे हैं. किती किती ग्वाही दिली आहे भगवंताच्या नामस्मरणाची, भगवंताच्या अस्तित्वाची, भगवंताच्या सेवेची. त्यांनी काय होतं, काय मिळतं, काय होत नाही नामस्मरणाने. आमची निष्ठा आहे काय? इतक्या लोकांना गुरुमंत्र आहे, इतक्या लोकांना नामदीक्षा आहे, इतक्या लोकांना बीजनामाची दीक्षा आहे, पण एक माळ झाली, 4 माळी झाल्या की आम्ही गुरु केला, बाई गुरु केला. चप्पल जशी आणल्यानंतर चपलीच्या कपाटात ठेवतो, तशी माळ झाल्यानंतर डब्बीत टाकून देतो. अरे माळेनी जप आहे, एकेका श्वासाचं उतराई होणं आपल्याला आहे. श्वास श्वास स्मरताम जगन्निवासा. जगात जो निवासाला लायक बनवतो आणि जग आम्हाला निवासासाठी उपलब्ध करून देतो, तो जगन्निवास. त्याचं तर प्रत्येक श्वासाला स्मरण केलं पाहिजे. काय करत नाही नामस्मरण? आमचा विश्वास आहे. शुभाग्रहा भूत पिशाच मुक्ता. सगळे शुभ ग्रह कुंडलीतले अशुभ ग्रह असतील तरी त्यांना पूर्ण अनुकूल करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. भूत पिशाच युक्त. अवदशा बाधा यांनी झालेलं कोणतंही पण एखादं जीवन असेल तर त्याला त्या सर्व बाधा विनिर्मुक्तो.
असं करण्याची ताकद नामसंकीर्तनात आहे, भगवंताच्या साक्षीभावात आहे. ब्रह्मादयो देवगणा प्रसन्ना, सकल देवतांना प्रसन्न करून घेण्याचं सामर्थ्य एका साक्षीभावात आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. त्याच्या नामस्मरणात तो पाहतो आहे, त्याची दृष्टीच तशी. त्या दृष्टीत काय ताकद नाही आहे. विषय व्याळे मिठी दिदिलिया नुटी ताटी, ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. हे ज्ञानेश्वर माऊली खोटं बोलली का आमच्याशी? की सकल तकलीफ देणाऱ्या इच्छा वासनांचा भुजंग आम्हाला लपेटला आहे. माऊली म्हणते भुजंगाला तसंच राहू दे. जसा त्याच्या विषाचा परिणाम हा शंकराच्या गळ्यात घातल्यानंतर होत नाही, तू शंकरापेक्षा कमी नाही. त्या विषाचं अमृत करण्याचं सामर्थ्य जर शंकरात आहे, तर तुझ्या गळ्यातल्या विषय वासनांच्या भुजंगाला निर्विष करण्याचं सामर्थ्य सद्गुरूच्या कृपादृष्टीत आहे. सद्गुरू आहे काय? शेवटी भगवंताचं चालतं बोलतं सुरू. मी तो निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, सद्गुरू चालते बोलते ब्रह्म जाण. ब्रह्मादयो देवगणा प्रसन्ना, समस्त देवतांना अनुकूल प्रसन्न करण्याची ताकद श्रद्धा, विश्वास आणि समर्पणात आहे. लक्ष्मी स्थिरा तिष्ठती मंदिरेच. परिस्थिती कशीही असली तरी जो सात्विक आहे, जो भगवंताच्या अधीन आहे, जो संत वचनाच्या स्वाधीन आहे आणि जो सत्य प्रतिष्ठा आहे, जो साक्षीभाव ठेवून राहतो, परिस्थिती कशीही आली तरी मनस्थितीला धक्का लागू देत नाही, अशाच्या चरणी लक्ष्मी सदा निवास करते. त्याच्या सत्य संकल्प काय करेल सांगता येत नाही. गोविंद भक्ती वहता नराणाम. फक्त अट एकच आहे, आपली कोणत्याही प्रापंचिक अवस्थेमधली भक्ती ढळली नाही पाहिजे. धर्मधारणा कधी हल्ली नाही पाहिजे. समाजसेवा, त्याचं मन कधी समाजसेवेपासून परावृत्त नाही झालं पाहिजे. म्हणून भक्ती कशी करायची नारदांना विचारलं. नारद म्हणतात यथा व्रजगोपिकानाम. बघा तुम्ही भागवतामध्ये गोपींचं जीवन पहा. इतक्या कष्टात इतका आनंद, इतक्या प्रतिकूल स्वरूपामध्ये इतकी भगवन्निष्ठा. तू आला तरी ठीक, तू नाही आला तरी ठीक, तू दिसला तरी ठीक, तू नाही असा ठीक. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. मग काय पाहिजे? जनी ही गोपिकाच आहे. तिचं चरित्र कधी वाचतो आपण, संतांच्या स्थितीला कधी, मनस्थितीला कधी अभ्यासतो आपण. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, यावर आमचा विश्वास आहे. काय परिस्थिती आहे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याची? पायात चप्पल आहे, घरामध्ये खूप बँक बॅलन्स ठेवला आहे, नोटांच्या गड्ड्या आहेत, काहीच नाही. शेतीचं वाटोळं झालं तर झालं, मला जाऊन येऊ दे बा पहिले पंढरपूरला, एवढीच आस आहे. जगतो आहे, आयुष्यभर वारी करतो आहे, आनंदात राहतो आहे. आणि आमचे सॉफ्टवेअर इंजिनियर सकाळी जातात, रात्री येतात, झोपायला येत राहतात आणि पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर 12च वाजले आहेत. बायकोला 1 लाख रुपये 2 लाख रुपये पगार, नवऱ्याला 1-2 लाख रुपये पगार, तरी पैसे नोकरी गेली तर याची भीती कायम. जसं ससा कसा थरथर 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 कापत असते, तशी अवस्था. त्यांनी तिकीट पाठवले, डल्लासला जाऊन येतो, एवढंच बस. साक्षीभावाने जीवन जगला, नामस्मरणाच्या आधाराने जीवन याग संपन्न जर आपण करत गेलो, तर केवळ
शांती, समाधान, आनंद याचे धनी होत नाही, कुठल्या तीर्थक्षेत्रात जायची गरज नाही. पावित्र्य नांदायला लागतं. ज्याच्या चरणातून गंगा निघाली, ज्याच्या शिखेमध्ये पडली, ते समस्त देवतागण सर्व सिद्धी सहित ज्याच्या अंगणात सिद्धिबुद्धीचे काय आहे ना, ते सिद्धिबुद्धीचारी अंगण झाडी ती उच्चिष्टे काढी ती मुक्तीचारी. गोविंद भक्ती वहता नराणाम तिष्ठन्ति द्वौ कृत भक्तिपूर्वः. फक्त एवढंच आहे की भगवंतावर अपार श्रद्धा. छटाकभर जीवनात माणूस किती विचार करतो की आमचा देवावरचा विश्वास उडला. अबे डामरटा, तुझा देवावरचा विश्वास उडला, इतरांचा विश्वास तुझ्यावर आहे काय? तू तर माणसाचा विश्वास टिकून नाही शकत. डुबवलं माणसाने माणसालाच. बँकेचं कर्ज नाही दिलं, देवाचं इतकं केलं तरी कर्ज भेटलं नाही. तुला डुबवलं माणसाने, विश्वास देवावरचा गेला. माणसावरचा विश्वास गेला तर ठीक आहे, माणूस विश्वसनीय नाहीच. बस तो जो चांगला वागतो, त्याच्या कुळात झालेली परंपरेने भक्ती, अनुशासन, साधना, सद्विचार, सत्व, धर्म याचं पालन त्याला चांगलं वागायला भाग पाडते, म्हणून तो चांगला वागतो. संतांची संगती, सत्संग त्याच्या मनाला एका विशिष्ट अवस्थेत स्थिर करतात, म्हणून तो चांगला वागतो. ज्याला हे मिळत नाही तो चांगला वागूच शकत नाही. त्यामुळे माणसाने काय केलं पाहिजे? तैत्तरीय उपनिषदामध्ये आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. अनंत ब्रह्म कालही आहे, आजही आहे, नंतरही आहे असा परमात्मा. आपण तर काल होतो, आज नाही, उद्या नाही. डॉक्टर म्हणते 4 दिवसाचा सोबती आहे. एवढ्या मोठ्या भागवतात नारायण कधी आजारी पडल्याचं वृत्त आहे? राम ॲडमिट झाल्याचं रामायणात उदाहरण आहे? एकदा सुग्रीवानी प्रश्न केला होता रामाला की तुम्हाला बाण मारला, तुम्ही मूर्छित झाले, संजीवनी आणावी लागली, म्हणजे तुम्हालाही बाधा होते नाही? तर म्हणे हो. कशी होते बाधा? काही नाही म्हणे, आणि जो बाण मारला त्याच्या मागची शक्ती आणि भगवान शंकराला उपासना करून घेतली होती. भगवान शंकराला मीच ती शक्ती दिली होती. माझंच प्रोडक्शन माझ्याच अंगावर आलं. त्यामुळे माझ्या उपासनेच्या शक्तीचा आदर मी नाही करू तर कोण करेल? आणि शक्तीचा निर्माताही मीच होतो, त्यामुळे मला त्याच्यावर कंट्रोल होता. जेव्हा ही शक्ती लागणार कधीतरी असं मला वाटलं, त्याच वेळेला संजीवनी निर्मिती मीच केली. आणि त्याला भगवान हनुमान घेऊन आला आणि तो चिरंजीवी झाला. हे सुग्रीवाला सांगितलं तर सुग्रीवाच्या टाळक्यात काही ते लक्षात नाही आलं. म्हणे तुम्ही काय बोलले देवा? अरे म्हणे, माझ्या हनुमंताला मला चिरंजीवी करायचं होतं, अमृत स्वरूप करायचं होतं, त्यामुळे अमृत स्पर्शासाठी निमित्त पाहिजे होतं, म्हणून मी संजीवनीच्या आणायला याला पाठवलं. तेव्हाचा उद्योग माझ्या आत्ता कामी आला. त्यामुळे सप्तचिरंजीवामध्ये माझा हनुमान बसला, कायमचा लोकसभेचा सभापती झाला. मी खूप दूरच्या गोष्टी करतो सुग्रीवा, इथे येरा गबाड्याचं काम नाही पाहिजे. ज्याचं भगवंतावर परमदृढ विशुद्ध प्रेम आहे, त्याला एक सिलॅबस पालन करावं लागते. एक त्याच्यासाठी सिलॅबस आहे. प्रेम दृढ होण्याचा क्रम कोणता आहे? माणसावर प्रेम दृढ होण्याचा कोणताच क्रम नाही आहे. तुम्ही 25 लाख रुपये द्या,
माणूस प्रेम करायला लागते. भगवंतावर प्रेम करायचा काय क्रम आहे? नक्कीच क्रम आहे. आदौ श्रद्धा. सगळ्यात पहिले श्रद्धा पक्की केली पाहिजे. माझी कोणावर श्रद्धा नाही अशा माणसाचा कोणी वाली नाही. तो पुन्हा जगायसाठी गध्याच्या स्वरूपातही सृष्टीत येण्याच्या लायक नाही हे भगवंत समजून त्याला कायम उपाशी, कायम तकलिफीत ठेवल्याशिवाय राहत नाही. आदौ श्रद्धा ततः संगस. श्रद्धा पक्की केली पाहिजे कुठंतरी, त्यानंतर सत्संग लालसा निर्माण झाली पाहिजे. दुसरा क्रम. आदौ श्रद्धा ततः संगस. जिथे जिथे चांगुलपणा, चांगल्या गुणाचा, चांगल्या विचाराचा, चांगल्या कृतार्थ भावनेचा, सत्शील, धर्मप्रिय, सत्संगी दिसेल त्याच्याशी आपली ओळख असली पाहिजे, त्याच्यासोबत बसलं पाहिजे. हा भाव. ततोच भजन प्रिया. भगवत भजनाची आवड निर्माण नसली तर करून घेतली पाहिजे. तंबाखू पहिल्यांदा खाते माणूस, तो ओकत नाही काय? हो, हे बाय किती मुंड्या हल्ल्या बा. ओकणं चांगलं वाटलं काय? पण वारंवार तंबाखूच्या वाटी गेले तर तो प्रिय झाला. तसं वारंवार भजनाच्या वाटी गेलं तर भजन प्रिय होतं. भजनाचं व्यसन लागते. त्याची सवय पडले वर्ण इंद्रिया सकळा हे आणावं लागते. इंद्रियांना ती सवय लावावी लागते. ततो अनर्थ निवृत्ती स्यात्. अनर्थ निवृत्ती म्हणजे विकल्प नाही पाहिजे. एकदा श्रद्धा, एकदा कुकू लागलं, मी तर भोळी अडाणी सुकू, तुमच्या नावाचं लावलं कुकू. पतिव्रता फक्त तसंच नाही की स्त्रीनीच राहिलं पाहिजे. देवव्रत हेही नाव आहे. देवव्रता ही उपाधी आहे. ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्याच्या व्रताशिवाय दुसरं व्रत नाही. एवढी प्रगाढ श्रद्धा त्या ठाई निर्माण केली पाहिजे. तर अनर्थ निवृत्ती म्हणजे तिथे विकल्प नाही. विकल्परहित भक्ती छंदे काया झिजू द्यावी. उभा दारी मी घेऊन जोळी कनवा तू घ्यावी. सद्गुरुनाथा प्रेमे सन्मती भिक्षा घालावी. ततो निष्ठा रुचिस्तता. इतकं प्रेम आणि निष्ठा प्रगाढ केली पाहिजे की त्या निष्ठेशिवाय दुसरं गोडच नाही लागलं पाहिजे. अहो येता जाता उठत बसता ग्रास गिळता सदा सदा गोविंद गोविंद बहता नराणाम. प्रत्येक घास खायचा गोविंद, शिंक आली नारायण. आजारी पडला एक साधू होता, त्याचा ॲक्सिडेंट झाला, स्कूटरनी धडक मारली, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केलं तर ते ज्यांनी ॲडमिट केलं त्यांनी भीतीपोटी त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. डॉक्टरला सांगितलं इलाज करा. डॉक्टर म्हणे याचं ऑपरेशन करावं लागते. त्याला दिली सुंगणी, ॲनेस्थेशिया, तो दिला गेला अर्धवट. डॉक्टर आले कैच्या छुरे घेऊन, तर डॉक्टरला तो म्हणते वा 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 वा, पहिले तू ठोस मारली, तोच ॲक्सिडेंट केला माझा, ना आता तू कत्तल करायला निघाला माझा, चक्कूला या, छुरीला या. डॉक्टर म्हणे हा काय बोलून राहिला बा, आता मला जेलमध्ये टाकीन. मी नाही मारली तुले बा टक्कर. अरे तू का नाही म्हणतो, सारा करता धरता तूच आहे. डॉक्टर म्हणे मी नाही हात लावत. मग त्या साधूचे शिष्य गेले, तुम्ही काय बोलून राहिले गुरुजी? म्हणे बरोबर बोललो, पहिले यानंच धडक मारली, मग आता हाच आला. हा शांत व्हा गुरुजी. मग ते डॉक्टरला बोलले, हो म्हणे यांचा भगवत भाव इतका मोठा आहे
हे तुम्हाला नाही म्हणून राहिले, हे पंढरीच्या पांडुरंगाला म्हणून राहिले. पहिले तोच ठोस मारली, आता तूच वाचवायसाठी आला, तूच चक्कू छुरे घेऊन आला. आम्हालाही म्हटलं साधूबाना, आता तुम्ही विचारपूस करायला तुम्हीच आले. हे सगळ्यांमध्ये पांडुरंग पाहतात. तुम्ही चिंता करू नका, लावा शस्त्र. यांचं शास्त्र पंढरीनाथ आहे, तुमचं शस्त्र तुमचं आहे. तर निष्ठा आणि रुची एवढी पक्की पाहिजे, तेव्हा मृत्यूपंथाला माणूस गेला असताना समाधी लागते. समाधीचं सुख, सुखाचे ते सुख, श्रीहरी मुख पाहता श्रीमुख तहान गेली. अशी भक्ती पक्की नाही. अर्धवट पास होण्यात काही मतलब नाही. ना धड नोकरी लागत, ना धड लोक म्हणतात शिकून उपयोग झाला. किती तुम्ही चांगलं पटवून द्या शिकलो आहे. एक पोरगी पाहायला गेली, पोरगी पाहायला पोरगा गेला, ते पोरगी काही 10वी पास होय ना. पोरगा म्हणे मॅट्रिक शिवाय मला पोरगी पाहिजे नाही, निदान मॅट्रिक तरी पाहिजे. तर त्या पोरीला सांगून ठेवलं, हे पाय, तुला जर पोरानं विचारलं काय शिकली तर नॉन मॅट्रिक पास सांग. नॉन मॅट्रिक पास. मॅट्रिक ऐकलं की तो लग्न करतेच, त्याला फक्त मॅट्रिक पोरगी पाहिजे. सांगून उपयोग काय. तर यथाशक्तीस्ततो भावस, पुढे ते श्लोकामध्ये म्हणतात, जितकी शक्ती असेल त्यानुसार आणि जितका भाव दृढ करता येईल त्या भावानुसार आपली भक्ती पक्की केली पाहिजे. देव अधिकीचं काहीही मागत नाही. तो देतो तेवढंच सांगतो की त्यातलं थोडंसं मला दाखव. ततो प्रेमाद्भुतश्चती. अद्भुत प्रेमाचा प्रसाद या सगळ्या वागणुकीतून भगवान श्रीहरी आपल्याला देतो. आणि त्यामुळे करिअर नावाची गोष्टी ज्या करिअर पाहिजे. तुम्ही फक्त 50-60 वर्षाचे व्हा, करिअर गेलं खड्ड्यात. ते मोठे मोठे लोक बसले आहे इथे. कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी जज आहे, कोणी काही आहे. आनंद कशात आहे विचारा. तर म्हणतात ह्याच्यात आनंद नाही आहे. आनंद ज्याच्यातून मिळतो त्याच्यातच आनंद आहे. त्यामुळे यद्यताचरती श्रेष्ठ तत्तदैवत्वरो जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. आपल्यासमोर तर लंबी यादी आहे की श्रेष्ठ लोकांची यादी आहे. प्रपंच सोडला असं नाही, समाज संपर्क सोडला असं नाही, कर्तव्यापासून विमुख झाले असे नाही. सगळं करतात आहे, पण करता करताही आनंदात आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पत्नी गेली, बरं झालं विठोबा नेली, आता माझं चित्त अधिक लागेल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तू गेली वाईट झालं, तू होती तर अधिक प्रमाणात भक्ती करत होतो, आता कदाचित अर्धवट राहील, एवढी साथ होती. जी स्थिती आहे त्या स्थितीत भगवंताचे आभार, भगवंताचा परम उपकाराची जाणीव ठेवत ठेवत आपण जगलं पाहिजे. बाकी अद्रोह सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा असं भगवद्गीतेत सांगितलं आहे. कोणत्याही द्रोह माणूस माणसाचा करत नाही, द्रोह माणूस विचारसरणीचा करत नाही, माणूस माणसाचाच करतो. त्याहीपेक्षा आपल्या उद्विग्नतेला साकार करण्याचं ते साधन आहे की मी विद्रोही झालो. असमाधान याचं प्रगट स्वरूप आहे विद्रोह. त्यामुळे आपल्या घरात जर आपण द्रोह करत असू, भांडणं करत असू, आपल्या घरामध्ये आपण वादावादी करत असू, तर ते आपल्या स्वतःच्याच अपयशाचं कारण आहे. त्याला आपण प्रगट करतो आणि घराचा जीवनाचा आनंद घालवून बसतो. सांगायचं एवढंच आहे, प्रपंच साजरा करण्यासाठी कोणाची मनाई नाही. सायास करीसी प्रपंच
हरिसी न भजसी कोण्या गुणे. कोणत्याही पद्धतीने श्रीहरीचं अधिष्ठान आपल्या जीवनात राहिलं पाहिजे. आणि आपलं कामच आहे ओम ब्रह्ममे तुमाम मधुमे तुमाम ब्रह्ममेव मधुमे तुमाम यास्ते सोम प्रजा वत्सो विसोहम. म्हणजे वेदांच्या ओळी आहेत या. प्रपंचाचा उपयोगच हा आहे. यास्ते सोम प्रजा वत्सो विसोहम. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला मातृस्थानी समजलं पाहिजे आणि चांगली प्रजा निर्माण होण्यासाठी आपलं चांगुलपण पणाला लावलं पाहिजे. आणि वत्सो भिसो अहम, वात्सल्य भावानी घराला समाजाला चांगलं बनवण्याची चेष्टा केली पाहिजे. परिस्थिती कशी असली. मासोळीची विष्ठा असते ना, विष्ठा, त्याचा एक गुण आहे. मासोळीची विष्ठा पाण्याला पवित्र करत आहे. ती खाओ काही पण, हे तिला वरदान आहे. त्याचं कारण असं आहे की मत्स्यावतारामध्ये भगवान श्रीहरी जेव्हा वेद वाचवण्यासाठी प्रगट झाले तेव्हा अनंत राक्षसांचा संहार करण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्याच्या रक्ताने दूषित हा जर सागर झाला तर राक्षसाचं रक्त आम्ही प्याव का, त्यात विहार करावं का, आम्ही नाही करू शकत नाही. तेव्हा मत्स्यावतार म्हणतात तुमची विष्ठा आणि तुमची निष्ठा, विष्ठायाम निष्ठाच, तुमची माझ्याप्रती असणारी निष्ठा तुमची विष्ठासुद्धा जलाला पवित्र करेल. विहिरीत किती मासोळ्या असल्या तरी माणूस विहिरीचं पाणी पितो, तलावाचं पाणी पितो. आत्ता आले शुद्धीकरणाचे यंत्र, नाही तर आत्ताच 30 वर्षापूर्वीपर्यंत विहिरीचंच पाणी पित लोक कोणी आजारी पडत नव्हते. सारा मोहल्ला भरे, त्याच्यात कासव पण राहाय कधी कधी. ज्याच्यात आपण राहतो त्याची शुद्धी आपण ठेवली नाही तर आपलं जीवन पणाला लागते, आपलं जीवन नष्ट होते. ज्या घरात आपण राहतो ते शुद्ध ठेवलं पाहिजे, ज्या शरीरात आपण राहतो ते शरीर शुद्ध ठेवलं पाहिजे, ज्या चित्ताच्या ठाई आपला निवास आहे ते चित्त शुद्ध ठेवलं पाहिजे. आपलं घर ज्या समाजात आहे ते शुद्ध समाज ठेवला पाहिजे. जो समाज आपल्या देशात राहतो तो देश व्यवस्थित ठेवला पाहिजे. देश ज्या विश्वात आहे त्या विश्वाची चिंता केली पाहिजे. आता विश्वात्मके देवे म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याला कारण एकच आहे, त्याला आधार एकच आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ईश्वराला निष्ठेनी जपणं, धारण करणं, त्याचे साक्षीभाव त्याला टिकवून ठेवणं, त्याच्याच अधिष्ठानात जगणं, हे जर माणूस करायला लागला तर कलेर दोष रिघे राजन नास्ती एको महान गुणान. भागवताची ग्वाही आहे. कलियुगाचा कोणताही दोष तुमच्यासमोर टिकणार नाही. कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संगो परिव्रजेत. भगवान श्रीहरीचं संकीर्तन, निष्ठापूर्वक संकीर्तन तुम्हाला तशीच मुक्ती प्रदान करेल. याची देही याची डोळा. जीवनात आनंदच आनंद ही स्थिती आली की समजा मुक्तीचा सोहळा सुरू झाला. काय भांडता, कटकट 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 कलकल कलकल कलकल. पाहणं कशी शिष्ट आहे, पाहणं माझ्यासमोर कशी सांगते, तशी माझ्या पाठीमागे वागते का, निंदा पहा किती करते, तू कशाला लक्ष देते. तो नमाज पडून राहिला होता बादशाह, त्याचं आसन त्याने टाकलं होतं. तिथून लहान पोरगी पतंगीच्या मागे धावत धावत गेली, तिचा आसनावर पाय पडला. तो बादशाह के आसन पर पैर रखा, बोले इसको पकड़ो. पकड़लं, ती थरथर कांपत पोरगी होती. मुझे लगा बोले आपका ख्याल अल्लाह की तरफ था. मेरे को लगा आपका ख्याल अल्लाह की तरफ था, इसलिए मैंने जानबूझकर नहीं डाला. मैं पतंग की ओर देख रही और दौड़ रही, बीच में आसन आ गया, मैं क्या करूं. लेकिन मेरे को लगा आपका ख्याल अल्लाह की तरफ था, मैंने भी जान दो. बादशाह बोले सही बात बोल रही है.
मैंने काय को देखा, मैंने देखना नहीं चाहिए था। बोले इसको मेरा कंठा दे दो, आज इसने मुझे ज्ञान दिया, जय हो बालिका माता की। आपलं लक्ष या सगळ्या गदारोळात कुठं आहे याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे मग कल्याण ही कल्याण आहे, शांतीच शांती आहे, समाधानच समाधान आहे, आनंदच आनंद आहे। तो सकलांना प्राप्त व्हावा अशी कामना श्री सद्गुरुनाथांच्या चरणी करूया आणि इथे थांबूया। एक भजन गाऊया, माझ्यासोबत सगळ्यांनी गायचं। सद्गुरु दातारा तू मुक्तीपदी ठाव, देसी म्हणूनी जडला पायी सद्भाव। भावे उगविसी गोवे बोलसी निज भाव, मी माझा मज माझी दाखविला देवा। जय देव जय देव हे सद्गुरुनाथा, अकळा अमळा अढळा अगणित गुणगाथा। जय देव जय देव। मन हे समरस स्वरूपी अखंड सुख करहो, गोंधळला स्वानंदू अनुपम सुखला हो। निर्गुण निर्विकार भरला हा डोहो,